तर आज बनवली आहे आमरसपुरी स्पेशल थाली आणि मी खूप दिवसाची वाट बघत होते की कधी हे रसाचे आंबे निघतात आणि कधी मला खायला मिळतात, कारण मला आंब्याचा रस खूप आवडतो। पण तसे आंबे निघून तर बरेच दिवस झालेत, पण घरातील मंडळी काही सुरुवातीला खाऊ देत नाही। त्यांचं म्हणणं असतं की सुरुवातीला आंबे केमिकलने पिकवलेले असतात। तर असो, आज फायनली आंबे आणलेत आणि म्हटलं मग आंब्याचा रस बनवावा। पण आंबा आपल्याला किती जरी आवडत असला ना तरी आंबा हा उष्ण असतो, त्यामुळे तो रस आहे ना बरेचदा आपल्याला बाधतो किंवा उष्णता सुद्धा वाढते। त्यामुळे आंब्याचा रस कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत। त्यानंतर इथे बघा मी खूपच स्वादिष्ट अशी चना डाळ पालकची भाजी बनवली आहे। भाजी सुद्धा खूप भारी आहे। त्यानंतर इथे बघा ह्या पुऱ्या बघा, एकदम म्हणजे ही थंड झालेली पुरी आहे तरी सुद्धा टुम्मच्या टम्म फुगलेली आहे। त्यानंतर ह्याचा रंग सुद्धा बघा एकदम छान असा ब्राउनिश रंग आलाय आणि फुगा बघा मी इथे दाबून बघितलं पुरीला तरी सुद्धा परत ही पुरी आपल्या शेपमध्ये जशीच्या तशी आली आहे। एकदम थंड झाल्या ना तरी सुद्धा ह्या पुऱ्या टम्मच्या टम्म फुगल्या राहतील। त्यानंतर आहे ना पुऱ्या तळताना आपलं तेल सुद्धा अजिबात काळं होणार नाही, खराब होणार नाही। त्यासाठी आपण बऱ्याचशा छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स बघणार आहे, तर त्यासाठी फुल व्हिडिओ नक्की बघा। नमस्कार, फूड ऑफ माय होम्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आंब्याचा रस बनवण्यासाठी मी आहे ना इथे हे 1 किलो आंबे घेतलेत। आता हे आंब्यांचं नाव काय होतं ते काय मला माहिती नाही, पण हे रसाचे आंबे होते। तर आंब्याचे कुठलाही पदार्थ बनवायसाठी आधी काय करायचं ना, हे आंबे सगळ्यात आधी अर्धा तास तरी हे पाण्यामध्ये मस्त असे भिजत घालून ठेवून द्यायचे, म्हणजे त्यातील जी उष्णता आहे ती निघून जाते, त्याच्यावर काय धूळ चीक असेल ते सुद्धा निघून आंबा एकदम छान क्लीन होऊन जातो। तोपर्यंत म्हणजे आंबे तिकडे भिजतायत पाण्यामध्ये, तोपर्यंत आपण भाजी बनवायला घेणार आहे। तर ही पालकची गड्डी आहे ना छान मी साफ करून घेतली, स्वच्छ धुवून पालक छान आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण आता भाजी बनवायला घेणार आहे। तर तुम्हाला सांगते, तुम्ही डाळ पालक किंवा पालकाची ग्रेव्हीवाली भाजी वगैरे अशी खाल्ली असेल, पण चना डाळ पालक तुम्ही एकदा बनवून बघा, खूपच स्वादिष्ट लागते। म्हणजे तुम्हाला सांगते, तुम्ही पालकाच्या सगळ्या भाज्या विसरून जाल, एवढी ही भाजी टेस्टी लागते। तर भाजी बनवण्यासाठी मी काय केलं, तेलामध्ये जिरं मोहरी घातले आणि त्यानंतर बघा इथं 1 वाटी चण्याची डाळ आहे ना मी जवळजवळ 1 ते 1.5 तास आधी भिजत घातली होती। तर ही बघा आपल्याला हाताने अशी तोडून बघायची, म्हणजे हाताने तुटायला पाहिजे एवढाच वेळ आपल्याला ही चण्याची डाळ पाण्यामध्ये भिजून घ्यायची। आता ही भाजी बनवताना कोणी कुकरला वगैरे चण्याची डाळ शिजवून घेतात, तर तसं शिजवून नाही घ्यायची। कुकरला शिजवली तर चना डाळ खूप गाढा शिजते, आपल्याला तेवढी आपली गाढा शिजलेली डाळ नको आहे। त्यानंतर बघा इथे तेलामध्ये मी छान मोठ्या आकाराचा एक बारीक चिरलेला कांदा घातला। कांदा छान गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा। आता ह्याच्यामध्ये मी इथे लसूण पेस्ट वापरणार नाही आहे। इथे मी काय केलं ना, 4-5 लसणाच्या पाकळ्या छान अशा उभ्या चिरून घेतल्या आणि त्या लसणाच्या पाकळ्या आपण ह्याच्यामध्ये घालणार आहे। लसणाच्या पाकळ्या तळल्यानंतर त्याचा जो टेस्ट येतो ना खूप भारी लागते। ह्या भाजीला लसूण पेस्ट नाहीच वापरायची आणि ह्या कांद्यासोबतच ह्या लसणाच्या पाकळ्या सुद्धा छान तळून घ्यायच्या। त्यानंतर इथे बघा मी 2 टोमॅटोची प्युरी घातली। आता हे टोमॅटो आहे ना इंग्लिश टोमॅटो होते, म्हणजे जे गावठी टोमॅटो असतात ना ते नव्हते, हे आंबट नसतात जास्त। तर हे इंग्लिश टोमॅटो 2 घेतलेत आणि कांद्यासोबतच ही टोमॅटोची प्युरी सुद्धा आपल्याला छान ह्याच्यात परतून घ्यायची आहे। त्यानंतर आता ह्याच्यात आपले मसाले घालायचे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलेही मसाले घालू शकता। मी इथं हळद धना पावडर घातलं, त्यानंतर इथं मी लाल तिखट घातलं आणि 1 चमचाभर इथं मी काश्मीरी लाल तिखट घातलं। काश्मीरी लाल तिखटने आपल्या भाजीला खूप छान कलर येतो। त्यानंतर सगळे मसाले मस्त तळून घ्यायचे। आता आपल्याला काय करायचं आहे ना, इथे बघा एक छोटीशा वाटीभर, म्हणजे छोटी वाटी म्हणजे आपला हा भाजीचा चमचा आहे ना, त्याने एखादा चमचा एवढं बेसन पीठ होतं आणि ते बेसन पीठ मी आधीच थोडं भाजून घेतलं होतं हलकं हलकं। ते थोडंसं भाजलेलं बेसन पीठ आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आणि ह्या मसाल्यांसोबत ते बेसन सुद्धा छान असं परतून घ्यायचं। इथे मी थोडंसं पाणी घातलं, म्हणजे मसाले पण आपले जळायला नको आणि बेसन पण छान शिजून जायला पाहिजे। त्यानंतर जी आपली भिजवलेली चण्याची डाळ होती ती सगळी डाळ मी ह्याच्यात घातली आणि परत छान आपली ही भाजी मिक्स करून घ्यायची मस्त। आणि तुम्हाला सांगते, तुम्ही चण्याच्या डाळीच्या ऐवजी आहे ना ही भाजी तुरीच्या डाळीमध्ये किंवा मुगाच्या डाळीमध्ये सुद्धा बनवू शकता, म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जी डाळ आवडत असेल ना, मग अगदी मसुराच्या डाळीमध्ये सुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता आणि तुम्हाला सांगते खूपच टेस्टी बनते। तर आता झाकण ठेवून मी ही चण्याची डाळ छान 5-1 मिनिटं शिजवून घेतली होती। 5 मिनिटानंतर आता बघा अर्धी ही डाळ शिजत आली होती। त्यानंतर याच्यावर आहे ना मी 1 चमचाभर गरम मसाला घातलाय आणि इथे बघा चवीपुरतं मीठ घातलं। मीठ आधीच नाही घालायचं, मीठ आता घालायचं, म्हणजे गरम मसाल्याबरोबर। आणि छान अशी भाजी आपली परत एकदा मिक्स करून घ्यायची। बघू शकता तुम्ही भाजी किती छान रंग आलाय भाजीला
परत मी ह्याला 2 मिनिटे ही चण्याची डाळ अशी ह्या मसाल्यामध्ये शिजवून घेतली। आता बघा भाजी म्हणजे चण्याची डाळ जी आहे ना ती अर्धी शिजत आली आहे। त्यानंतर इथं मी पालक आधी घातलं नव्हतं कारण पालक लवकर शिजला जाते आणि डाळ शिजायला थोडा टाइम लागतो। आता आपल्याला ह्याच्यामध्ये पालक घालायची आहे। अर्धी आपली डाळ शिजत आली ना की त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पालक घालायची आणि आता ह्याच्यामध्ये पाण्याचा काही पाणी घालायचं नाही अजिबात, कारण ह्या पालकाच्या भाजीला काही शिजायला पाणी लागत नाही, ती वाफेवरही शिजून जाते आणि ह्या मसाल्यामध्येच मिक्स करून ह्या डाळीमध्ये आपल्याला ही पालक आपल्याला अशी शिजवून घ्यायची आहे। छान मिक्स करून घ्यायची भाजी ही। एरवी मुलं आपली पालकाची भाजी खायला नको म्हणतात, पण अशा पद्धतीने तुम्ही पालकाची भाजी बनवून बघा, मुलांना सुद्धा खूप आवडते। आता ही झाकण ठेवून मी पालक आणि डाळ परत 5-1 मिनिटे शिजवून घेणार आहे। तर तिकडे भाजी शिजते तोपर्यंत आपण रस बनवायला घेणार आहे। तर हा मी आंबा इथे चिरून घेतला एक। आंबे सुद्धा छान स्वच्छ झाली होती पाण्यामध्ये भिजत घातल्यामुळे। आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये चमच्याने ह्याचं जे पल्प आहे आंब्याचा ते काढून घ्यायचा आपण असा चमच्याच्या साहाय्याने। इथे मी एकाच आंब्याचा तुम्हाला काढून दाखवणार आहे। अशा पद्धतीने आपण सगळ्या आंब्यांचा पल्प ह्याच्यामध्ये काढून घ्यायचा आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण रस बनवणार आहे, कारण मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे ना रस छान असा प्लेन बनून तयार होतो। आता याच्यामध्ये आहे ना आपल्याला 2 वेलच्या फोडून घालायच्या आहे, कारण वेलच्यांनी आपल्या आंब्याच्या रसाला खूप छान असा सुगंध येणार आहे। 2च घालायच्या, जास्त नाही घालायच्या। एकदा तुम्ही वेलची घालून रस बनवून बघा, खूप सुगंधित आणि खूप टेस्टी आपला आंब्याचा रस बनतो। त्यानंतर बघा याच्यामध्ये आहे ना 8 ते 10 काजूच्या बिया आपल्याला घालायच्या आहे। असा काजूच्या बिया घातल्या ना की लहान मुलांना हा रस खूप आवडतो। आणि इथे मी 1 चमचा चवीपुरतं मीठ घातलं आणि इथे साखर घातली। तर साखर आपली म्हणजे आपला आंबा किती आंबट गोड आहे किंवा आपल्याला गोड आवडतो की फिक्का आवडतो त्यानुसार तुम्ही अंदाजाने साखर घालायची आणि आधी हे असंच आपल्याला फिरून घ्यायचं मिक्सरला। आता इथे बघा भाजी आपली छान शिजत आली होती। मस्त डाळ आणि पालक दोन्ही शिजला आहे आणि खूप स्वादिष्ट आपली भाजी आता शिजून तयार आहे। तर मी इथं गॅस बंद करून घेतला। तोपर्यंत आपण भाजीसाठी तडका बनवणार आहे। तर तडका खूप महत्त्वाचा आहे, कारण तडक्याने भाजीचा रंग आणि जो सुगंध होतो ना तो आपल्या तडक्यावर डिपेंड आहे, त्याच्यामुळे तडका अजिबात मिस नाही करायचा। तर त्याच्यासाठी बघा तेलामध्ये आहे ना इथे 10-12 लसणाच्या पाकळ्या मी चिरून घातल्या, चिमूटभर हिंग, लसणाच्या पाकळ्याने हिंग छान तेलामध्ये तळून घ्यायचा। त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या अशा मी लांब लांब कट करून घातल्या आणि 1 चमचाभर आहे ना काश्मीरी लाल मिरची पावडर आपण ह्याच्यामध्ये घातली आणि हा तडका आपल्याला आपल्या चना डाळ पालकच्या भाजीवर घालायचा आहे। ह्या तडक्याने आपल्या भाजीचा खरा सुगंध आणि खरी टेस्ट येते, खूपच टेस्टी ही भाजी लागते। आणि इथे मी बघा थोडीशी त्याच्यावरती हिरवी कोथिंबीर घातली आणि आपली खूपच स्वादिष्ट टेस्टी अशी भाजी तयार आहे। तर एकदा ही भाजी तर तुम्ही नक्की बनवून बघा आणि कशी झाली तुमची भाजी मला कमेंट करून नक्की सांगा। त्यानंतर बघा इथे एकदा आपण मिक्सरला हा आंब्याचा रस फिरवून घेतला होता। आता आपल्याला ह्याच्यामध्ये दूध घालायचं आहे आणि हा आंब्याचा रस आहे ना पूर्ण असा दूध घालूनच आपल्याला मिक्सरला छान असा बारीक करून घ्यायचा आहे। पाणी ह्याच्यामध्ये घालायचं नाही किंवा अर्ध पाणी अर्ध दूध घातलं तर चालेल। दूध घातल्यामुळे काय होतं आंब्याच्या रसामधली उष्णता सुद्धा कमी होते आणि रस पचनाला सुद्धा बाधत नाही। ह्या पद्धतीने एकदा तुम्ही आंब्याचा रस बनवून बघा, लहान मुलं मोठी माणसं घरातील सगळ्यांना खूप म्हणजे खूपच आवडेल। तसाही रस सगळ्यांनाच खूप आवडतोच म्हणा। त्यानंतर बघा आता आपण पुऱ्या बनवायला घेणार आहे, तर त्यासाठी आधी चवीपुरतं मीठ घालायचं आणि इथे बघा मी 1 प्लेट भरून इथं गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि तुम्ही मैदा सुद्धा थोडासा घेऊ शकता, पण मी गव्हाचंच पीठ घेतलं। गव्हाच्या पिठाने सुद्धा पुरी खूप छान बनते। त्यानंतर आता आपण इथे आहे ना ही छोटी वाटी आहे, एकदम आपल्या म्हणजे मोठ्या वाटीने अर्धी वाटी समजा एवढं बेसन पीठ आपल्याला घ्यायचं आहे। बेसन पिठाने काय होणार आहे ना आपली पुरी अजिबात तेलकट होणार नाही, म्हणजे पुरी तेल पिणार नाही, म्हणजे जे तेल ॲब्झॉर्ब करते ना ते पुरी अजिबात करणार नाही, तुमची पुरी अजिबात तेलकट होणार नाही। त्यानंतर बघा इथे मी त्याच वाटीने अर्धी वाटी रवा घेतला आहे। रवा टाकणं खूप आवश्यक आहे आपल्या पुरीला, कारण रव्याने आपली पुरी आहे ना एकदम अशी वरून क्रिस्पी होणार आहे, त्याच्यामुळे रवा आणि बेसन दोन्ही स्किप नाही करायचं। त्यानंतर आपण इथे आहे ना 1 चमचा म्हणजे 1 टीस्पून एवढा आपण साखर ह्याच्यामध्ये घालणार आहे। आता साखर घालण्याचं कारण असं की आपल्या पुरीला जो रंग येतो ना, जो ब्राउनिश कलर येतो तो ह्या साखरेमुळे येतो, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये 1 चमचा साखर घालायची।
त्यानंतर बघा आता आपण जे पीठ घेतलं होतं त्या पिठानुसार ह्याला आहे ना 2 ते 3 चमचे एवढं कडकडीत गरम केलेलं आपल्याला ह्याच्यामध्ये तेल घालायचं आहे, म्हणजे मोहनसारखं थंड तेल नाही, कडकडीत गरम केलेलं आपल्याला तेल घालायचं आहे। आणि ही गोष्ट अजिबात स्किप करू नका। आणि काय करायचं आपल्याला आता हे सगळं मोहन आहे ना ह्या पिठाला चोळून घ्यायचं, म्हणजे पूर्ण पिठाच्या कणाला आपलं जे तेलाचं मोहन आहे ते लागायला पाहिजे। आधी मी इथे चमच्याने मिक्स करून घेतलं, त्यानंतर आहे ना मी हातानेच हे सगळं पीठ मिक्स करून घेणार आहे, म्हणजे सगळ्या पिठाला आपलं हे मोहन लागायला पाहिजे। तर आपल्या ज्या पुऱ्या आहेत ना एकूण एक पुऱ्या टम्म फुगणार आहे आणि थंड झाल्यानंतर सुद्धा आपल्या पुऱ्या आहे ना जशाला तशाच राहणार आहेत। त्याच्यामुळे आहे ना हे मोहन टाकणं हे खूप म्हणजे इथे महत्त्वाचं आहे की मोहन टाकल्यामुळे आपली सगळ्या पुऱ्या फुगतात आणि त्यानंतर त्या जशा होत्या ना तशाच्या तशाच फुगलेल्याच राहतात थंड झाल्यावर सुद्धा। त्यामुळे बघा हे मोहन घातल्यानंतर असं छान असं पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून आहे ना ह्याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा, म्हणजे आपण चपातीला मळतो ना त्यापेक्षा थोडासा घट्ट आपला पुरीचा गोळा मळून घ्यायचा आणि ह्याला आपण 10 मिनिटापर्यंत तरी रेस्ट करायला ठेवून द्यायचं। त्यानंतर बघा आता आपण 10 मिनिटानंतर पुऱ्या लाटायला घेणार आहे। तर इथं पिठाच्या प्लेटचं काही काम नव्हतं, पण सवयीनुसार मी ती घेतलीच आहे। तर इथे मध्यम आकाराचा एक गोळा करून घ्यायचा आणि काय करायचं एका वाटीमध्ये तेल घेऊन तेलाचं बोट घेऊन आपण हे पुऱ्या लाटून घ्यायच्या। आता तेलाचं बोट घेऊन लाटण्याचं कारण असं की आपण पुऱ्या तळताना बरेचदा काय होतं तेल आपलं काळं होतं, तर ते का होतं आपण पिठावर जर पुरी लाटली ना तर त्याचं पीठ त्या तेलामध्ये उतरतो आणि मग ते पुऱ्या तळताना ते पीठ पार असं करपून जातं शेवटी, त्याच्यामुळे आपलं तेल काळं होतं। पण तेलाचं बोट घेऊन लाटल्यावर आहे ना त्याला अजिबात पीठ राहतच नाही पुरीला आणि आपलं तेलसुद्धा काळं होत नाही। म्हणजे तुम्हाला जर पिठावरच लाटायची असेल तर तुम्ही पिठावर सुद्धा लाटू शकता, पण त्याच्याने काय होतं आपलं तेल काळं होऊ नये म्हणून ही एक ट्रिक आपण वापरायची की तेलाचं बोट घेऊन आपण पुरी लाटून घ्यायची आणि बघा गॅस सुद्धा क्लीन राहतो त्याच्यामुळं। आणि पुऱ्या लाटून झाल्यानंतर मी इथं बघा आता तळायला घेतल्या, तर तेल आपलं मीडियम असा गरम करून घ्यायचा, एकदम कडकडीत गरम नको आणि कोमट तर अजिबातच नको। आणि इथे बघू शकता तुम्ही पुरी टाकल्याबरोबर ही पहिलीच पुरी आहे तरी कशी टम्म फुगली आहे। आणि तुम्हाला सांगते तुमच्या 1 नाही 2 नाही एकूण एक पुऱ्या छान अशा टम्म फुगतील। आणि पुऱ्या तर आपल्या कुठल्याही सणवार असो पाहुणे राहुणे आले असो, पुरी तर आपल्या जेवणाचा एक खूप महत्त्वाचाच भाग आहे। आपण येरी पण बनवत असतो आणि सणावाराला सुद्धा आपल्या पुऱ्या बनवतच असतो। तर तुम्ही या पद्धतीने पुऱ्या बनवा आणि तुमच्या पुऱ्या कशा झाल्या मला कमेंट करून नक्की सांगा। आणि आंब्याचा रस वाढताना त्याच्यावर कधीही 1 चमचा तूप घालायचं, तुपाने काय होते आंब्याची उष्णता कमी होऊन जाते। त्यानंतर बघा जर आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल ना तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा।